वेलकम टू ऑल माय डिअर फ्रेंड्स. ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप विथ विजय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाईव्ह तासिके सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऑनलाईन नवोदय वार्षिक बॅचची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत. 48 विद्यार्थी आतापर्यंत पात्र झालेले आहेत. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तात्काळ संपर्क करावा. नाव नोंदणी चालू आहे. आज आपण परम्युटेशन हा संबोध अभ्यासणार आहोत, म्हणजेच क्रमांतरण. याच संबोधाला क्रमपरिवर्तन असं म्हणतात. या संबोधावर आधारित बरेच प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, परंतु त्या प्रश्न प्रकाराला परम्युटेशन प्रकारचा प्रश्न म्हणतात हे तुम्हाला माहिती नव्हतं. हा इयत्ता 11वी 12वी गणित विषयामध्ये हा घटक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न विचारले जातात. पहा मित्रांनो, क्रमांतरण म्हणजे काय, परम्युटेशन म्हणजे काय, तर दिलेल्या माहिती संचातील अंकांची, अक्षरांची, वस्तूंची मांडणी करण्याच्या एक प्रकार अ, पद्धतीतला एक प्रकार म्हणजे क्रमांतरण होय. पहा, दिलेल्या माहिती संचातील अंकांची, अक्षरांची, वस्तूंची मांडणी करण्याच्या पद्धतीतला एक प्रकार म्हणजे क्रमांतरण. पहा, वस्तूची मांडणी करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातला हा एक प्रकार आहे क्रमांतरण. आता क्रमांतरण म्हणजे काय, जर समजा तुम्हाला 3 अंक दिले, त्या 3 अंकापासून तुम्हाला वेगवेगळ्या संख्या तयार करायला सांगितल्या किंवा त्या 3 अंकांची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करायला सांगितली, तुम्ही अशा प्रकारे मांडणी करू शकता. त्याचबरोबर ABCD हे 4 लेटर तुम्हाला दिले आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी कशी करणार. कोणताही लेटर त्या एका शब्दामध्ये 2 वेळा घेता येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही 24 वेळा ती मांडणी करू शकता. त्यानंतर 3 चेंडू दिलेले आहेत, त्या 3 चेंडूची मांडणी वेगळ्या पद्धतीने करायची आहे. पहा, अशा प्रकारे 3 चेंडूची मांडणी अशा वेगवेगळ्या प्रकारे करता येते. या ठिकाणी सुद्धा पहा, हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आहेत. ही परम्युटेशन अरेंजमेंट आहे. हे वेगळ्या प्रकारे अशी अरेंजमेंट करता येते. तर असे या समुद्रात कशा प्रकारचे प्रश्न असतात पाहूया. या मांडणीला क्रमांतरण किंवा क्रमपरिवर्तन म्हणतात, परम्युटेशन म्हणतात. परम्युटेशन हा संबोध समजण्यापूर्वी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे काय, क्रमगुणित. दिलेल्या संख्येच्या क्रमगुणित, दिलेल्या संख्येचा क्रमगुणित काढणे म्हणजे त्या संख्येपासून 1 पर्यंत उतरत्या क्रमाने मांडणी करून त्यांचा गुणाकार करणे होय. बघा, फॅक्टोरियल म्हणजे काय समजून घेऊ. पहा मित्रांनो, फॅक्टोरियल म्हणजे दिलेल्या संख्येच्या क्रमगुणित, बघा दिलेल्या संख्येचा क्रमगुणित काढणे म्हणजे त्या संख्येपासून 1 पर्यंत उतरत्या क्रमाने मांडणी करून त्यांचा गुणाकार करणे होय. क्रमगुणित हे उद्गारवाचक चिन्हाने दर्शवतात. बघा, म्हणजेच या ठिकाणी पाचचा फॅक्टोरियल काढायचा आहे आपली. काही विद्यार्थ्यांना काय वाटतं, हे आय जे आहे ते उलट लिहिलं का असं ते म्हणतात, पण तसे आय उलट नाही. ते हे जे चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह, एक्सक्लेमेटरी मार्क, ते जे आहे या अंकाच्या पुढे लिहिलं म्हणजे याचा अर्थ काय होतो, की 5चा फॅक्टोरियल काय, 5चा क्रमगुणित किती. तर 5चा क्रमगुणित म्हणजे हे फॅक्टोरियल चिन्ह दिलं तर काय, कशी मांडणी करायची 5ची. 5 पासून 1 पर्यंत क्रमाने संख्या लिहायच्या, 5 4 3 2 1 आणि त्यांचा गुणाकार. 5 गुणिले 4 4, पुन्हा 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120, 120 एक 120, म्हणजेच 5चा फॅक्टोरियल आहे 120. किती मुलांना समजले हे, समजते का. पुढे 4चा फॅक्टोरियल काय आहे, 4 ही संख्या 1 पर्यंत क्रमाने लिहायची, 4 3 2 1 यांचा गुणाकार, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 एक 24. त्यानंतर 3चा फॅक्टोरियल काय आहे, 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 दोन्ही 6, 6 एक 6. अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या संख्येचा फॅक्टोरियल काढता आला पाहिजे. पुढे 1चा फॅक्टोरियल काय, 1चा फॅक्टोरियल एकच आणि 0चा फॅक्टोरियल सुद्धा एकच आहे. ज्यांना समज त्यांनी हात दाखवा. तर अशा प्रकारे हे क्रमगुणित तुम्हाला काढता आले पाहिजेत. आपण संख्या आणि संख्या पद्धती या घटकांतर्गत सूचनेनुसार संख्या तयार करा या घटकामध्ये, या प्रश्न प्रकारामध्ये फॅक्टोरियलचा वापर आपण केलेला होता. पहा, कशा प्रकारे. प्रश्न प्रकार पहिला या ठिकाणी. आता ही जी मांडणी आहे ती कोणती मांडणी आहे, फॅक्टोरियल मांडणी आहे.
म्हणजेच एक अंक दिला तर एक अंकापासून किती संख्या तयार होतील? एकच संख्या तयार होतील. म्हणजेच या ठिकाणी आपण काय केलं? एकचा फॅक्टोरियल काढला. दोन अंकापासून बघा, म्हणजे अंकापासून संख्या तयार करणे. शून्य व्यतिरिक्त अंक आहेत, म्हणजे 1 ते 9 अंक आहेत. 1 ते 9 अंक दिलेले आहेत. त्या 1 ते 9 पैकी एक अंक घेतला तर त्या एक अंकापासून एक अंकी किती संख्या तयार होतील? तर एक होईल. दोन अंक घेतले, त्या दोन अंकापासून दोन अंकी किती संख्या तयार होतील? म्हणजे दोनचा फॅक्टोरियल काढायचा आहे. दोन. तीन संख्या घेतल्या, अंक एक, सॉरी तीन संख्याने तीन अंक, अंक दोन, तीन अंक घेतले आणि त्या तीन अंकापासून तीन अंकी किती संख्या तयार होतात? तर तीनचा फॅक्टोरियल लिहा. 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 2 6, 6 1 6. म्हणजेच एक अंक घेतला, एक अंकापासून एकच संख्या तयार होते. दोन अंक घेतला, दोन अंक घेतले, त्या दोन अंकापासून दोनच संख्या तयार होतात. तीन अंक घेतले तर तीन तीन अंकापासून तीन अंकी सहा संख्या तयार होतात. चार अंक घेतले तर चारचा फॅक्टोरियल आहे 24. म्हणजेच चार अंकापासून चार अंकी 24 संख्या तयार होतात. पाच अंक घेतला, पाच पाच अंक एक नाही बरं का, पाच वेगवेगळे अंक घेतले 1 ते 9 पैकी, तर 120 संख्या तयार होतात. सहा अंक घेतले वेगवेगळे तर त्या संख्या अंकापासून 720 सहा अंकी संख्या तयार होतात. सात अंक घेतले तर 5040 संख्या तयार होतात. आठ अंक घेतले तर 40,320 संख्या तयार होतात. तर तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जातं? चार अंक दिले जातात आणि त्या या चार अंकांचा वापर करून किती चार अंकी संख्या तयार होतात? मग काय करायचं? चारचा फॅक्टोरियल लिहायचा. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. जरी हे 24 120 लक्षात नाही राहिलं तर अशा प्रकारे चारचा फॅक्टोरियल तुम्हाला लिहायचा आहे. 4 पासून 1 पर्यंत अंक लिहायचे, त्यांचा गुणाकार करायचा, उत्तर निवडायचं. किती मुलांना समजलं? या ठिकाणी जो संबोध आपण वापरलाय तो आहे फॅक्टोरियल संबोध. फॅक्टोरियल कन्सेप्ट आहे. पुढे हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. 5, 8 आणि 1 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, म्हणजे एक अंक एकाच संख्येमध्ये दोनदा घेता येणार नाही, पुन्हा पुन्हा वापरता येणार नाही, तर किती तीन अंकी संख्या बनवता येतील? पहा मित्रांनो, या ठिकाणी अंक दिलेले आहेत तीन. कोणकोणते दिलेले आहेत? 5, 8 आणि 1. हे तीन अंक आहेत. त्या तीन अंकापैकी शून्य आहे का? कोणता अंक शून्य आहे का? नाही. शून्य नसलेले हे तीन अंक आहेत. आता या तीन अंकांचा वापर करून तीन अंकी संख्या तयार करायची आहेत. मग तीन अंक आहेत म्हणजे तीनचा फॅक्टोरियल, म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे काय करायचं? 3 2 6, 6 1 6. म्हणजेच आपल्याला तीन अंकी सहा संख्या तयार होतील. किती मुलांना समजलं? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर या ठिकाणी तर अंक 5 8 1 आहे आणि तुम्ही 3 2 1 चा का गुणाकार करता? 5 8 1 चा करा. या ठिकाणी गुणाकार करायचा नाही. या दिलेल्या तीन अंकांचा वापर करून तीन अंकी किती संख्या तयार करता येईल हे तुम्हाला सांगायचंय. म्हणजेच हे तीन अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि तीन अंकी संख्या तयार करायची, त्यांची जागा फक्त अदलाबदल करायची आहे. मग अशा वेळी हे तीन अंक आहेत म्हणजे तीनचा फॅक्टोरियल तुम्ही काढलात तर तुम्हाला उत्तर मिळेल. किती मुलं समजते? पर्याय डी. पुढचा प्रश्न. 6, 5, 2 आणि 1 या अंकांचा उपयोग करून कंसामध्ये सूचना आहे, जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल तर किती चार अंकी संख्या बनवता येतील? बघा, चार अंकापासून चार अंकी संख्या. फास्ट, प्रांजल, गुंजाळ. हॅलो अंक सर. किती आहेत? बघा, खबरदारी काय घ्यायची? हा. दिलेल्या अंकापैकी दोन वेळा अंक आहे का बघायचं. दोन वेळा असेल तर ही सूत्र वापरता येणार नाही. त्यानंतर शून्य आहे का बघायचं. शून्य असेल तर ही सूत्र वापरता येणार नाही. फक्त आणि फक्त 1 ते 9 पर्यंत मध्येच जे अंक आहेत, 1 ते 9 चे अंक जे आहेत, 1 ते 9 पर्यंतचे तेच अंक पाहिजेत. 6 5 2 1 यामध्ये शून्य नाही. आता चार अंक आहेत म्हणजे चारचा फॅक्टोरियल काढायचंय. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 4 चार त्रिक त्रिक 12, 12 दुणे 36, 36 बारा एक दुनी 36. तुमचा पाडा कोणता? 24, 24. 4 2 24. 24 1 24. म्हणजे उत्तर किती येईल हो? चार 24, अंकांपासून चार अंकी किती संख्या तयार करता येतात? 24. 24. छान. पाडा व्यवस्थित पाठ करा. 12 2 36 नाही. पुढचा प्रश्न.
सोडवा. 9, 6, 5, 2 आणि 1 या अंकांचा उपयोग करून किती पाच अंकी संख्या बनवता येतील? या ठिकाणी सूचना आहे, जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल म्हणजे परवानगी नाही. चला, पाच अंक, पाचचा फॅक्टोरियल काढा. राज सोनवणे. हॅलो सर. अंक अंक किती आहेत? 5, कोणकोणते आहेत? 9, 6, 5, 2 आणि 1. यापैकी एखादा अंक शून्य आहे का? नाही. नाही. म्हणजे पाच अंक आहेत, म्हणजे पाचचा फॅक्टोरियल तुम्ही काढू शकता. फॅक्टोरियल. पुढे. 5 पाच गुणिले गुणिले चार 4 गुणिले गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 5 पाच चौक चोकली वीस 20. त्रिक 20 त्रिक 60. 60 दोन्ही 120. 120 एके 120. म्हणजेच 120 संख्या तयार होतात. हे पर्याय उत्तर आहे. क्रमांक सी. किती मुलं समजलं? ज्यांना समजते त्याने हात दाखव. येस. पुढे. क्रमांतरण प्रश्न प्रकार दुसरा. आता यापूर्वीच्या प्रकारात आपण 1 ते 9 पर्यंतचे अंक वापरले. आता 0 ते 9 बघा. म्हणजेच अंकापासून संख्या तयार करणे शून्य असल्यास, आता एक अंक आहे त्यामध्ये शून्य आहे, तर शून्य ही संख्या तयार होईल. कोणती संख्या तयार होईल? शून्य. जर शून्य वापरला तर समजलं, शून्य संख्या तयार होईल. त्यानंतर दोन हा अंक वापरला. दोन अंक वापरले वेगवेगळे, त्यामध्ये दोन अंक वापरले आणि त्या दोन अंकामध्ये एक शून्य आहे. तर अशा वेळी काय करायचं? फॅक्टोरियल लिहित असताना आपल्याला एक बघा, दोनचा फॅक्टोरियल तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच 2 गुणिले 1. मग या दोन मधून काय करायचं? एक शून्य असल्यामुळे 2 - 1 करायचं. म्हणजेच काय होईल? इथं एक येईल. 1 गुणिले 1 1. म्हणजेच फॅक्टोरियलची जी संख्या आहे सुरुवातीची, त्यामधून एक वजा करायचं. कधी? जर दिलेल्या अंकापैकी एक शून्य असेल तर. किती मुलं समजलं हे? वजा कोणत्या संख्येतून करायचं? सुरुवातीची जी आहे, ज्याचा फॅक्टोरियल आपण काढतो त्यातून. म्हणजेच 3 अंक आहेत, त्यापैकी एक शून्य आहे, म्हणजे 3चा फॅक्टोरियल आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपण कसं लिहू? 3 गुणिले 2 गुणिले 1. आता 3 गुणिले 2 गुणिले 1 काढलं तर त्याचा अर्थ काय होतो? की शून्य नाही. मग शून्य एक असल्यामुळे या 3 मधून एक वजा करा. या ठिकाणी 2 येईल. 2 गुणिले 2 गुणिले 1 बेदोन्ही 4. म्हणजे 3 अंक आहेत, त्यापैकी त्यापासून 3 अंकी फक्त 4 संख्या तयार होतील. कधी? जर 3 अंकापैकी एक अंक शून्य असेल तर. 4 अंकापैकी एक अंक शून्य आहे, तर 18 संख्या तयार होतील. 5 अंकापैकी एक अंक शून्य शून्य आहे, त्या 5 अंकी 96 संख्या तयार होतील. 6 अंकापासून 6 अंकापैकी एक अंक शून्य आहे, त्यापासून 6 अंकी 600 संख्या तयार होतील. 7 अंकामध्ये एक अंक शून्य आहे आणि त्यापासून 7 अंकी 4320 संख्या तयार होतील. 8 अंकापासून त्या 8 अंकामध्ये एक शून्य आहे आणि 8 अंकी 35,280 संख्या तयार होतील. तर अशा प्रकारे हे फॅक्टोरियल वापरायचे आहे. शून्य असेल तर फॅक्टोरियलचा पहिला अंक त्यामधून एक वजा करा, त्यानंतर क्रिया करून गुणाकार करा. महत्वाचा प्रश्न प्रकार. 6, 1 आणि 0 या अंकांचा उपयोग करून किती 3 अंकी संख्या बनवता येतील? बघा, पंढरपूरकर. हो सर. अंक आहे 6, 1 आणि 0. या 3 अंकापैकी एक शून्य आहे. म्हणजे हो. 3चा फॅक्टोरियल लिहायचा आहे. 3 गुणिले 2 गुणिले 1. गुणिले आता 1. सुरुवातीला वजा कशात करणार? 3. 3 - 1 गुणिले 2 गुणिले 1. 2 गुणिले 2 2 गुणिले गुणिले 2 गुणिले 1. बेदोन्ही 4. 4 एके 4. पर्याय क्रमांक बी. वजा का करायचं? कारण शून्य आहे. शून्य आहे म्हणून फॅक्टोरियलच्या पहिल्या संख्येतून वजा करायचे आहे. बघा, किती मुलं समजलं? पुढे. 5, 6, 0 आणि 8 या अंकांचा उपयोग करून किती 4 अंकी संख्या बनवता येतील? फास्ट. अंजली थोरात. चला, अंक कोणकोणते आहेत सांगा. 5, 6, 0, 8. चला, यामध्ये एक शून्य आहे का? हो. 4 पैकी एक शून्य आहे, म्हणजे 4चा फॅक्टोरियल करायचं आहे. त्या पहिल्या संख्येतून एक वजा करायचं आहे. किती म्हणून वजा करायचं? 3 मधून 4 मधून. 3 मधून नाही, 4 मधून. लक्ष द्या, पहिली संख्या या संख्या 4 अंकी असल्यामुळे 4 सुरुवातीला येईल, त्यामुळे लक्ष द्या. 4 मधून एक गेला 3. 3 गुणिले 2 गुणिले 1. 3 त्रिक
नऊ. 9 दुनी 18, 18 एका 18, म्हणजेच 18 संख्या तयार होतील. ज्यांना प्रश्न समजला त्याने हात दाखवा. कळालं का तुम्हाला? पुढे 80192 या अंकांचा उपयोग करून किती 5 अंकी संख्या बनवता येतील? अनन्या सांगळे. चला, दिलेल्या अंकापैकी एक शून्य आहे. 5 चा फॅक्टोरियल 5 पाच गुणिले बोला. गुणुले चार गुणुले तीन गुणुले दोन गुणुले एक. चला, या ठिकाणी 5 मधून एक वजा करायचे. 5 मधून एक वजा करायचा. गुणुले चार गुणुले तीन गुणुले दोन गुणुले एक. बघा, काही मुलं नवीन नवीन शोध लावतात, तसं करायचं नाही. काही मुलं म्हणतात एक मधून एक वजा करा, हे एक नाही, पहिल्या नाही. संख्येतून एक वजा करायचंय. 4 गुणिले चार 4 गुणुले गुणिले चार गुणुले तीन गुणुले दोन गुणुले एक. 4 चौक चार 16. पाच 16. 16 त्रिक 48. 48 जुने 96. बघा, म्हणजे किती आलं? 96 एक 96. तर आलं पर्याय बी. पर्याय बी. थँक्यू सर. वेलकम. ज्यांना समजते त्याने हात दाखवा. शून्य असेल तर एकूण किती संख्या तयार होतील? यामध्ये लक्षात घ्या, बघा, 5 अंकापासून 5 अंकीच संख्या करतोय आपण. प्रश्न प्रकार तिसरा, लक्षात घ्या. आता थोडा वेगळा प्रश्न आहे. 4, 5 आणि 6 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल अशा वेळी किती 3 अंकी व 2 अंकी संख्या बनवता येतील? 3 अंकी किती बनवता येतील आणि 2 अंकी किती? सांगा. कोण सांगत? हा. आता दिलेले अंक प्रश्न वाचा. 4, 5 आणि 6 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी व 2 अंकी संख्या बनवता येतील? अंक आहेत 4,5,6. हे 3 अंक आहेत. 3 अंकी संख्या तयार करायची म्हणजे 3 चा फॅक्टोरियल लिहा. 3 तीन. गुणिले 2 गुणिले 1. 3 दोन्ही बरोबर. 6, 6 1 6. सहा एक सहा. म्हणजेच 3 अंकी 3 अंकी 6 संख्या. 6 संख्या तयार होतील. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं. पुढे आता 2 अंकी मध्ये काय करायचं? सूत्र आहे एन एन, हे पी पी आणि इथं आर. आर इथं एन फॅक्टोरियल फॅक्टर कंसामध्ये एन वजा आर. आर आता एन म्हणजे नंबर ऑफ, एन हे या ठिकाणी नंबर ऑफ डिजिट. हे जे अंक आहेत की किती आहेत? 3 आहेत. तीनचा 3चा फॅक्टर. फॅक्टोरियल पुन्हा 3 वजा किती अंकी संख्या तयार करायची? 2 अंकी. 3 वजा 2. 3चा तीन फॅक्टोरियल आणि 3 वजा 2 1 एक. म्हणजे 1चा फॅक्टोरियल. तर तीन फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो? 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि 1चा फॅक्टोरियल एकच. एक 1 1 रद्द, म्हणजेच काय? 3 दोन्ही, सहा म्हणजेच 2 अंकी 6 संख्या तयार होतील. संख्या तयार होतात. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक C. ज्यांना समजलेलं आहे त्यांनी हात दाखवा. 6,6. थँक्यू सर. वेलकम. सोपं आहे ते, फक्त मांडणी करताना तुम्हाला कळालं पाहिजे. 4, 5, 8 आणि 6 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी व 2 अंकी संख्या बनवता येतील? फास्ट. किती सोपा प्रश्न आहे बघा. अंक 4 आहेत बरं का, 3 नाहीत. लावण्या कस्तुरी बोला. 4 अंकापासून काय करायचे? 4 अंकापासून 3 अंकी आणि 2 अंकी करायचे. 3 अंकापासून 4 अंकी व ओ, 4 तीन अंकी व अंकापासून 2 अंकी. 4, 5, 8 आणि 6 आणि हे 6. 4 अंक दिले. सुरुवातीला तुम्हाला करायचे 3 अंकी. आता पहा, म्हणजे एन, हे पी एन आणि हे आर. पी किती अंक आर. आहेत? एन मायनस, एन सॉरी, एन डिवाइड मायनस बाय एन मायनस आर. एन मायनस आर. एन किती आहे? एन आहे 4. 4. आणि इथं आर काय घ्यायचं आपल्याला? किती अंकी करायचे? आपल्याला आर करायचे तीन किती अंकी अंकी करायचे? 3 अंकी पहिल्या भागात. म्हणजे इथं घेतलं एन 4, इथं एन वजाबाकी करायची. 4 वजा 4 - 3. 3. इथं काय आलं? 4चा फॅक्टोरियल
चारचा चार फॅक्टरियल. वजरी एक म्हणजे एकचा फॅक्टोरियल. एकचं फॅक्टरियल. चारचा फॅक्टोरियल 4 चार गुणिले 3 गुणिले गुणिले तीन 2 गुणिले दोन गुणिले एक. गुणिले एक. एकचा फॅक्टोरियल एक. एकचं फॅक्टरियल एक. एक एक रद्द. 4 त्रिक चार त्रिक 12. बार 12 दुनी दोन्ही 24. म्हणजेच या ठिकाणी 3 अंकी 24 संख्या तयार होतील. 24 पुन्हा ही आता संख्या. 2 अंकी. 2 अंकी कोण सांगते? हे नवीन आहे बरं का तुमच्यासाठी. किती मुलांना समजलं? शुभ्रा कवडे. अतिशय नवीन प्रकार आहे. चला आता नंबर आहेत 4. किती संख्या 4. तुम्हाला काढायची आहे? किती अंकी? 2 अंकी. 2 अंकी. बघा या ठिकाणी किमती ठेवा. n डिवाइड बाय कंसामध्ये n मायनस r. या ठिकाणी n आहे 4 अंकी. 4. 4 फॅक्टोरियल. आता n 4 वजा किती करायचंय? 2. 4 - 2. म्हणजे 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 - 2 2. 2. म्हणजे 4चा फॅक्टोरियल भागिले 2चा फॅक्टोरियल. 4चा फॅक्टोरियल आहे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 भागिले 2चा फॅक्टोरियल 2 गुणिले 1. 1. काय काय रद्द होईल? 2 गुणिले 1 गुणिले 1 ला 1, 2 ला 2 रद्द होईल. काय राहिलं? सर मला दिसत नाही. बर. कोण सांगते? हा, काव्या. 1 1 2 2 रद्द झाले. 4 त्रिक 12. म्हणजेच 3 अंकी 24 संख्या तयार होतील आणि 2 दोन अंकी अंकी फक्त 12 12 संख्या. संख्या तयार होतील. 24, 12 पर्याय पर्याय क्रमांक बी. उत्तर आहे. थँक्यू सर. वेलकम. ज्यांना समजते त्यांनी हात दाखवा. अतिशय महत्वाचा प्रश्न प्रकार आहे. 12वीला आहे हे. 11वी 12वी. पुढे प्रश्न प्रकार चौथा. जेई ला प्रश्न विचारतात. UPSC ला आलेले आहेत. MPSC ला प्रश्न आलेले आहेत. असे तुम्ही प्रश्नपत्रिका काढून पहा. 0, 4, 5 आणि 6 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, किती 3 अंकी संख्या बनवता येतील? 4 अंकापासून 3 अंकी. आता या ठिकाणी 0 आहे या प्रश्नात. कोण सांगणार हो? समजून घ्या. आर्यन चतुर. या ठिकाणी जे अंक आहेत त्या अंकाचा वापर करून बघा. 0, 4, 5, 6 किती अंक आहेत हे? 4. त्यापैकी एक 0 आहे. मग बघा नंबर आहेत 4. आता किती अंकी संख्या तयार करायची आपल्याला? 3 तीन अंकी संख्या. म्हणजे n एन 4 एन पी आर n मायनस r. मायनस बघा आर. n आहे 4. 4 डिवाइड बाय 4 वजा 3 1. बरोबर काय आलं? 1. आता पहा या ठिकाणी काय करायचं? 4चा फॅक्टोरियल लिहित असताना खबरदारी घ्या. एक 0 आहे. एक 0 आहे एक. 4 म्हणजे वजा 1 4 - 1 करायचंय. गुड. या गुणिले ठिकाणी 2 3 गुणिले 1. खाली 1 ला 1. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 1. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18. 18 का 18. किती संख्या होतील तयार? 18 संख्या होतील. थँक्यू सर. 4 अंक दिले आणि 3 अंकी संख्या तयार करता 18 संख्या तयार होतील. थँक्यू सर. वेलकम. पुढे पुढचा प्रश्न. 2, 8, 0, 4, 5, 6 4, 5 आणि 6 या अंकांचा उपयोग करून किती 3 अंकी संख्या बनवता येते? फास्ट. नवनीतच्या पुस्तकात एक प्रश्न आला होता. त्यासाठी हे सर्व तयारी आपल्याला करावी लागते. कोण सांगणार? समर्थ पडकर. स्क्रीन आडवी करा. चला एकूण अंक किती आहेत? एकूण अंक 6.
बघा, 1 2 3 4 5 6 अंक आहेत. 6 अंकापैकी एक शून्य आहे, बरोबर. तर म्हणजे एन 6. किती अंकी काढायची संख्या आपल्याला? 3 अंकी. 3 अंकी. म्हणजे आर किती? 3. 3. म्हणजे एन पी आर पी येते एखादी आर. वर एन घ्यायचंय, कंसामध्ये एन मायनस आर. आर. एन आहे 6. 6 - 3. 3. 6/3. या ठिकाणी भागाकार करायचं नाही, हे फॅक्टोरियल आहे. येस. मग 6 या ठिकाणी, 6ला आता कसं लिहायचं? एक शून्य असल्यामुळे तर कंसामध्ये 6 - 1. 6 - 1. ही स्टेप चुकली गुणिले की उत्तर चुकलं. 5. हे गुणिले 4. विसरायचं नाही, कारण शून्य असलं की ही स्टेप तुम्हाला करावीच लागेल. गुणिले 2. गुणिले आणि 1. 3चा फॅक्टोरियल 3 × 2 × 1. छेदस्थानी करण्याची गरज नाही. नाही. शून्य, एक एक कटला, दोन दोन कटले, तीन तीन कटले. 5 × 5 × 4. 5 - 5 = 25. 5 चौक, 5 25. 5 25, 25 चौक. 100. म्हणजेच पर्याय. 3 अंकी 100 संख्या तयार होतील. पहा, तुम्हाला हे सूत्र माहिती असले तरच असा प्रश्न सोडवता येतो. तुम्ही जर मांडणी करत बसला तर तुम्हाला 2 तास जरी लागले झाले तरी तुम्हाला उत्तर काढता येणार नाही. समजलं? सूत्र ज्यांना समजलेलं आहे त्यांनी रिप्लाय द्या. येस. पुढचा प्रश्न. 1 3 7 2 8 0 4 5 आणि 6 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, किती 4 अंकी संख्या बनवता येतील? फास्ट. 4 अंकी संख्या बनवायची. करा. जे विद्यार्थी विचार करणार नसतील त्यांना कसं काय येईल? डावीकडे उजवीकडून पाहत बघायचं नाही, सूत्र मांडणी करा. अवघड नाही. याच्यापेक्षा कितीतरी अवघड तुम्ही सोडवलेले आहे. फक्त हे समजलं पाहिजे. स्वरा इंगळे. हॅलो सर. हा. नंबर किती आहेत? 1 3 एक 7 तीन 2. सात दोन आठ 0 4 5 6. बघा, कोणताही अंक 2 वेळा आला नाही पाहिजे बरं का. 1 3 7 2 8, 1 2 3 4 5 6 7 8 9 अंक आहेत, बरोबर. बरोबर. एन त्यापैकी बरोबर 9. किती अंकी संख्या तयार करायची? 4 अंकी. अच्छा. NPR बरोबर N भागिले 9 फॅक्टोरियल 9चा कंसात N त्यानंतर वजा R. 9 - 4. 9 - 4 बरोबर 9 चं फॅक्टोरियल भागिले 5 चं फॅक्टोरियल. 9 - 1 करायचं का नाही? हो. का करायचं? 0 आहे. येस. गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 भागिले 5 गुणिले 4 गुणिले 3 बघा, हे गुणिले सगळं 2. 5 पर्यंत हे रद्द होईल. समजलं? बरोबर. काय राहिलं आता? 8 गुणिले 8 8 गुणिले गुणिले 8 7 गुणिले 6. 8 8 64 7 6 7 किती? 6 28. 28. 7चा पडा 6 पर्यंत म्हणता येत नाही. कसं झालं आता? सर 7 6 42. 28. हा, 42. आता गुणाकार करायचा आहे. 42 बेचोक 8 बे 6. 8 बेसा 12. 4 चोक 16. हा, चला, 1 4 6 4 24 आणि 16 24 आणि सर 8 ला 8 24. 6 हो. 1 मिनिट. 24 का 25 येईल की? 24 4 चोक 16 ला 6 चाला, 1 4 4 6 24 आणि 1 25. 25 5 आणि 1 6. किती आलं उत्तर? 2 2 2688. 2688. बरेचशी. पर्याय क्रमांक सी. थँक्यू सर. वेलकम.
म्हणजे 2688 संख्या तयार करता येतील. किती मुलांना समजलं? चला, क्रमांतरण प्रश्न प्रकार 5वा. पहा, सूचनेनुसार संख्या तयार करणे. एकूण सम विषम संख्या किती? हा सुद्धा प्रश्न चॅलेंजिंग प्रश्न प्रकार आहे. 3, 2 आणि 1 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल अशा वेळी किती 3 अंकी सम विषम संख्या बनवता येतील? 3 अंक दिले, 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. आतापर्यंत आपण पहिल्या प्रकारामध्ये 3 अंकापासून 3 अंकी किती संख्या तयार होतात हे तुम्हाला समजलं. आता त्या तयार होणाऱ्या संख्यामध्ये किती सम आणि किती विषम. चला, डोकं खाजवायचं नाही, लक्ष द्या. कोण सांगणार बरं? लवकर लवकर. हा भाग शिकवलेला आहे तुम्हाला. शिकवलेला भाग तुम्ही लक्षात ठेवत नाही, कसं काय? कोण सांगतं? शुभ्रा कवडे. सांग, काय करायचं? सर्वप्रथम एकूण किती संख्या तयार होतात काढा. एकूण 3, 6 संख्या तयार 2, होतात. 1. बघा, या 3 अंकापैकी किती सम अंक किती आहेत? फक्त एक. सम अंक आहे 2. 2 अंक सम आहेत. 2 हा. 2 हा अंक सम आहे. आणि विषमांक किती आहेत? 3 आणि 1. 3 आणि 1. म्हणजे 3 अंकापैकी एक अंक सम आहे 2 अंक विषम आहेत. आणि 2 अंक विषम आहेत. येस, समजलं. हो. आता 3 अंकापासून किती संख्या तयार होतील? 3चा फॅक्टोरियल. 3 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजेच 3 दोन्ही 6, 6 एक 6 संख्या तयार होतात. म्हणजे 6 संख्या तयार होतील. आता काय करायचं? प्रत्येक अंक आता काय होते की 6 संख्या तयार होती. म्हणजेच या ठिकाणी या 6ला एकूण अंकांनी भाग द्यायचा, 3 अंकांनी भाग द्यायचा. 3. म्हणजे प्रत्येक अंक हा 2-2 वेळा येतो. हे तुम्हाला समजलं. बघा, या स्टेपला तुम्हाला कळायला पाहिजे. काय करायचं? कोणती सूत्र मांडणी करणार? सूत्र मांडत असताना पहा, या संख्यांना काय करायचं? या एकूण संख्येनं भाग एकूण द्यायचा. संख्येने भाग द्यायचा. हा, 6 म्हणजे गुणिले 6 6 भागिले भागिले 3. 3. काय आलं? 2. 2. 2चा अर्थ होतो की प्रत्येक अंक हा 2-2 वेळा येतो. 2 वेळा येतो. कोणत्या स्थळी? एकक स्थानी. हो. मग आता काय विचारले तुम्हाला? सम आणि विषम विषम. म्हणजे समसंख्या. आवाज येत नाही. समसंख्या बरोबर. या ठिकाणी एकक स्थानी प्रत्येक अंक येतो 2 वेळा आणि एकूण सम अंक आहे 2. एकच अंक सम आहे म्हणजे 2 संख्या ह्या समसंख्या होत्या. पुन्हा विषम संख्या. प्रत्येक अंक येतो 2 वेळा आणि विषम संख्या आहे 2, 3 आणि 1 म्हणजे बेदोन्ही 4. 4 ह्या संख्या कशा आहेत? विषम आहेत. म्हणजे 6 पैकी 2 सम आणि 4 विषम. 2,4 हे तुमचं उत्तर आहे. किती मुलांना समजलं हे? ज्यांना समजलं त्यांनी हात दाखवा. सर्वप्रथम दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या काढा. त्याच्यानंतर त्या उत्तराला जे अंक आहेत ते किती अंक आहेत त्याने भाग द्या. म्हणजे जे उत्तर येईल ते उत्तर काय असतं? प्रत्येक अंक एकक स्थानी किती वेळा येतो हे तुमचं उत्तर असेल. 3 हा अंक 2 वेळा येतो, 2 हा अंक 2 वेळा येतो, 1 हा अंक 2 वेळा येतो. यावरून तुम्हाला समजतं. येस. म्हणजे हे जे 6 संख्या आहेत त्यामध्ये 3, 2 आणि 1 हे जे अंक आहेत हे अंक एकक स्थानी किती वेळा येतात? तर 2-2 वेळा येतात. एकक स्थानीच का विचार करायचा? कारण सम आणि विषम संख्या आपण कोणत्या स्थानाकडे पाहून ओळखतो? एकक स्थानाकडेच पाहून ओळखतो. म्हणून तुम्हाला एकक स्थानी किती वेळा अंक येतो ते शोधायचंय. किती मुलं समजलं? पुढे 6, 5, 9 आणि 2 या अंकांचा उपयोग करून किती 4 अंकी सम विषम संख्या बनवता येते? फास्ट. प्रयत्न न करणाऱ्या मुलांना डोक्यामध्ये फटका द्यावा लागेल. प्रयत्न न करत असाल तुम्हाला येणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जो प्रयत्न करेल तो पास होईल.
श्रीशैल जगताप. सांग किती अंक आहेत? हॅलो, आवाज ऑन करा. माईक ऑन. राज सोनवणे. चार अंकी संख्या आहे, चारचा फॅक्टोरियल काढा. 4 4चा गुणिले फॅक्टोरियल 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 त्रिक 12, 12 दुनी 24. म्हणजे 24 संख्या तयार होतील. आता 24 संख्येमध्ये प्रत्येक अंक एकक स्थानी किती वेळा येतो? कसं काढतात? 24 भागिले किती करायचं? एकूण अंक किती आहेत? 4. 4. म्हणजेच 4 एक 4, 4 6. 24. म्हणजे 6 हे उत्तर काय आलं? प्रत्येक अंक एकक स्थानी 6 वेळा येतो. समजलं? मग हो. एकक स्थानी एक एकक स्थानी 6 6. 6 वेळा येतो प्रत्येक अंक. समजलं? आता हो. समसंख्या. सम समसंख्या बरोबर 6 आणि समांक किती आहेत हो? या 4 अंकापैकी किती समांक आहेत? 6 आणि 2. 6 आणि 2. 2 अंक सम आहेत. म्हणजे एकूण झाले 6 दोन्ही 12 संख्या सम. 12 संख्या. एकूण विषम संख्या. विषम विषम पण 2. 5 आणि 9. बघा या ठिकाणी प्रत्येक अंक 6 वेळा येतो एकक स्थानी. त्यापैकी विषम आहेत 5 आणि 9. म्हणजे 2 अंक विषम आहेत. हे 6 दोन्ही 12. म्हणजेच या ठिकाणी 24 संख्यांपैकी 12 सम, 12 आणि विषम. 12 विषम. 12, पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. किती थँक मुलं यू सर. समजते? बघा प्रत्येक गोष्ट तुम्हाला लिहून द्यायची म्हणजे 2 पेज लागतील. त्यामुळे समजून घ्या. संक्षिप्त रूपात मी सूत्र मांडतोय. या ट्रिक्स आहेत. येस. सोडवा. 1 4 9 5 2, 5 आणि 2 या अंकांचा उपयोग करून किती 5 अंकी सम विषम संख्या बनवता येतील? फास्ट सोडवा. मी प्रत्येकाला विचारतो. प्रयत्न न करणारे विद्यार्थी लक्ष द्या. कोण सांगणार? झालं. फास्ट. उत्तर द्या. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांनी हात दाखवा. सृष्टी गोरे. सांगा किती आलं उत्तर? सर 48 48 24 48 सम आणि 72 विषम. बर सांग कसं करायचं आता? एकूण संख्या किती तयार होतील? एकूण संख्या 120 संख्या तयार होतील एकूण. बघा या ठिकाणी सर 5 अंक आपण आहेत. अंक लिहून घेऊ. 5 एक 5चा फॅक्टोरियल 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 4 2 गुणिले गुणिले 1. 3 गुणिले 2 गुणिले 4 1. 5 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120, 120 एक 120. आता 120 अंक तयार झालेले आहेत. 120 संख्या सॉरी. या हा 120 संख्येला या सर्व अंकांनी म्हणजेच काय 1 4 9 5 ने भाग द्यायचं नाही. एकूण किती अंक आहेत? एकूण अंक आहे 6. म्हणजे 120 ला 6 ने भाग दिलात तर तुम्हाला कळेल की एकक स्थानी प्रत्येक तर अंक किती एकूण वेळा येतो. 5 अंक आहेत. हो सॉरी सर, एक मिनिट. 1 2 3 4 5 बघा 5 अंक आहे बरं का, 6 नाही आहे सर. लक्षात घ्या. 5 ने भाग द्या. 5 1 5, 5 5 दुणे दोन्ही 10 10 2 उरले, 2 5 चोक उरले 5 चोक 20.
म्हणजे 24 हे उत्तर काय आलं हो? प्रत्येक अंक, एक हा अंक 24 वेळा येतो कोणत्या स्थानी? एकक स्थानी. चार हा अंक आहे 24 वेळा येतो. पाच 9 हा अंक 24 वेळा येतो कोणत्या स्थानी? एकक स्थानी. 5 हा अंक 24 वेळा येतो. 4 हा अंक 24 वेळा येतो. मग या ठिकाणी काय करायचं? एकूण समसंख्या. एकक स्थानी प्रत्येक वेळी, सॉरी, प्रत्येक अंक किती वेळा येतो? 24 वेळा येतो. या 5 अंकापैकी सम अंक किती आहेत? 4 हा सम आहे, 2 हा सम आहे, म्हणजे 2 अंक समान आहे. म्हणजे 24 24 दोन्ही 48. 48 48. संख्या समसंख्या असतील. 3 विषम संख्या. 3. विषम संख्या बघा, इथं या ठिकाणी गोंधळ होतो मुलांचा. प्रत्येक अंक 24 वेळा येतो एकक स्थानी. विषम अंक किती आहेत? 1, 9, 5, 3 अंक विषम आहेत. 24 24 त्रिक 24 त्रिक 72. 72. म्हणजे 120 पैकी सम आहेत 48 आणि विषम आहेत सॉरी 72. 72. म्हणजे थँक्यू 48, सर. 72 हे तुमचं उत्तर आहे, पर्याय सी. थँक्यू सर. वेलकम. किती मुलांना समजलं? ज्यांना हे समजलेलं आहे त्यांनी रिप्लाय द्या. प्रश्न प्रकार 6. 3, 9 आणि 1 या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? हा चॅलेंजिंग प्रश्न प्रकार. 3 अंकी किती संख्या तयार होतात तुम्ही तुम्ही सांगितलात. त्या तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती आहेत, किती येईल हे सुद्धा विचारले जाते. आता कसं करायचं? पहा. कोण सांगणार? लवकर लवकर. श्रीप्रसाद परभणीकर सांग. सर. कसं करायचं? बघा. सर्वप्रथम 3, 9 आणि 1 यापैकी या अंकाचा वापर करून एकूण किती संख्या तयार होतील हे तुला समजलं पाहिजे. सांगा एकूण संख्या. म्हणजे 3चा फॅक्टोरियल. 3 × 2 × 1. 3 दोन्ही 6, 6 1 6. 6. आता 6 संख्या तयार होतील हे कळालं. त्या 6 ज्या संख्या तयार होतील, 6 संख्या, त्या संख्येची बेरीज किती करायची? तर 3 अंकी 6 संख्यांची बेरीज बरोबर 6 संख्यांची बेरीज बरोबर बघा, बरोबर एकूण संख्या. एकूण संख्या. एक मिनिट. 222 गुणिले 222 गुणिले अंकांची बेरीज. अंकी अंकी बेरीज. बघा काय करायचं सूत्र बघा. हे सूत्र ज्यांना समजलं त्यांनाच करता येत. या ठिकाणी या 6 संख्या तयार होतात हे तुम्हाला समजलं. या 6चा सूत्रात वापर करायचा नाही. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी विचारलेलं आहे. अंक कोणकोणते घेतलेत? 3, 9 1 म्हणजे 222 कंसामध्ये 3 अधिक 9 अधिक 1. काही मुलं इथं 6 लिहितील, चालणार नाही. 222 गुणले 9 1 10 3 10 13. पुढे 222 गुणिले 13. किती? 222 गुणिले गुणले 13. 13. हा 13 दोन्ही 26. 6 हातचे आले चाले 2. 2. 13 दोन्ही 26 आणि 2 28. 8 हातचे आले 2. 13 दोन्ही 26 आणि 28. उत्तर किती आलं? ऑप्शन बी 2008 2800. हे आपले उत्तर बघा आहे. थँक्यू बघा, सर. सर्वांनी सूत्र लक्षात घ्या. 3 अंक दिले असतील, त्यामध्ये कोणताही अंक शून्य नसेल, त्या प्रश्नाचं उत्तर काढताना 222 ने गुणाकार करायचा आहे. म्हणजे 222 कसं कळालं तुम्हाला? एकूण 6 संख्या तयार होतात. त्या 6ला जर 3 न भाग दिला तर 2 उत्तर येतं. म्हणजेच
प्रत्येक एकक स्थानी प्रत्येक अंक 2 वेळा येतो, दशक स्थानी प्रत्येक अंक 2 वेळा येतो, शतक स्थानी प्रत्येक अंक 2 वेळा येतो. म्हणून आपण हे 2 2 2 घेतलेलं आहे. 222 गुणिले अंकांची बेरीज 3+9+1. किती मुलं समजलं? 3 अंकांची बेरीज करायचं असला 222च घ्यायचं, शून्य नसला पाहिजे. ह्या 4 7 आणि 3 या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज. चला 222 गुणिले कंसामध्ये या 4 7 3 ची बेरीज करा आणि गुणाकार करा फास्ट. बोला कोण सांगणार? भक्ती. चला, हॅलो सर. एकूण एकूण संख्या 6 तयार होतात. तर 3 अंकी बघा, 3 अंकी संख्यांची बेरीज. संख्यांची बेरीज बरोबर सूत्र 200 222 222 कंसामध्ये गुणिले अंकांची अंकांची बेरीज. 3 अंक जे आहेत त्यांची बेरीज. 222 गुणिले अंक 4 अधिक 4+7+3. 4+7 11 आणि 3 13. 14. 14 गुणाकार दुने करा. 28. 14 दुने 28. 8 हात झाले 2. 14 दुने 28 आणि 2 30 ला 0. हात झाले 3. 14 दुने 28 आणि 3 31. 3108. पर्याय क्रमांक सी. ज्यांना प्रश्न समजलाय त्यांनी रिप्लाय द्या. थँक्यू सर. वेलकम. अशा प्रकारे प्रश्न प्रकार 7वा. पुढे 6 5 9 आणि 2 या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज. 4 अंकापासून 4 अंकी संख्या तयार करा आणि त्यांची बेरीज करायची. तर या ठिकाणी 222 ने गुणाकार करायचा नाही, तर या ठिकाणी 6666 ने गुणाकार करायचा. बघा म्हणजेच 4 अंकापासून 4 अंकी किती संख्या तयार होतात? कोण सांगतो मला? काव्या. बघा हे 6666 का घेतो आपण हे तुम्हाला समजलं पाहिजे. 6 5 9 6 5 2 9 2. 4 अंक आहेत म्हणजे 4चा फॅक्टोरियल. 4चा 4 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 4 त्रिक 12. 12 12 2 दोन्ही 24. 24. या 24ला जर पुन्हा 4 ने भाग दिला तर 6 येतं. म्हणजेच प्रत्येक अंक 6 वेळा येतो. म्हणून 4 6 अंकांची 4 अंकी संख्यांची अंकांची बेरीज संख्यांची बेरीज बरोबर बरोबर 6666 6666 गुणिले अंकांची बेरीज. अंकांची बेरीज. 6666 गुणिले अंक कोणकोणते आहेत? 6 अधिक 5 अधिक 9 अधिक 2. 6 आणि 5 11. 11 9 20 20 आणि 2 20 आणि 2 22. 22. चला आता 22चा पाढा तुम्हाला येतो का? हो सर. 22 6 किती? पाडाच येत नाही. सर 22 6 132. 132. 132 ला 2 हातचे आले 13. हा 22 6 132. 132. 145 झाले. 145. हातचे आले 14. पुन्हा 22 14. 6 132. 6 4 146. 22 6 22 6 132. 6 4 146. किती आलं उत्तर? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,46,652. 1,46,652. पर्याय
सर पर्याय पर्याय किती आहे? क्रमांक बी. दोन पर्याय सारखे आहेत का? हो, बी आणि डी. एक मिनिट, शेवटीला इथे शून्य करून टाक. पर्याय चला, क्रमांक पर्याय बी. क्रमांक बी. 1,46,652. 652. चला, व्हेरी थँक्यू गुड. सर. पहा, घाई करू नका, व्यवस्थित आकडेमोड करा. बरोबर. 1, 4, 6 आणि 3 या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज 6,666 करायचं. ज्यांना समजते त्यांनी हात दाखवा. अस्मित सोनवणे सांगा. सर चार चार अंकी. चार चार अंकी. चार अंकी. चार अंकी 4 अंकी संख्यांची संख्यांची बेरीज. बरोबर 6,666 गुणिले कंसात अंकांची बेरीज. 6,666 गुणिले कंसात 1+4+6+3. 1 आणि 4 5 5 आणि 6. 6 11 11 आणि 3 14. गुणाकार करा. 14 6. 14 14 84. अच्छा आले 8. हा, 8. पुन्हा 14 6. 84 परत 8. 8 आणि 4 12 1 गेला 92. 2 हातचे आले 9. 9 परत 14 6. 14 6 84. 9 9 4 13 1 गेला हातच्याला 9 9 93. 3 गेले 9 गेले हातच्याला परत 84च 84. 9 4 13 1 गेला हातच्याला 9 अशी 9 93. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. किती? 93,324. 93,324. थँक्यू सर. वेलकम. ज्यांना समजते त्याने हात दाखवा. पहा, महत्वाचा प्रश्न प्रकार आहे. पुढे प्रश्न प्रकार 8. 6 1 आणि 0 या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज. या ठिकाणी 0 आहे. आता 0 आहे, 3 अंक आहेत. 3 अंकापैकी एक 0 आहे. तर अशा वेळी आता 222 ने गुणाकार करता येणार नाही. काय करायचं मग? 211 ने करायचं. चला फास्ट. सूत्रात बदल. 3 अंकांचा चला. महेश गुंजाळ. 3 पैकी हॅलो एक सर. अंक 0 आहे म्हणून 211 घ्यायचा आहे. कारण बघा 6,1,0 3 अंकापैकी एक 0 आहे म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 1.
म्हणजे बेदोनी 4, 4 एक 4, एकूण 4च संख्या तयार होतात. म्हणजे बेदून 4 या 4 ठिकाणी पुढे या ठिकाणी 211 211 संख्या आहेत. गुणिले 6+1+0. 6 आणि 1 7 7 अधिक 0 7 7 एक 7, 7 एक 7, 7 दोन्ही 7 दुनी 14. पर्याय क्रमांक. पर्याय क्रमांक बी व्हेरी गुड, 1477. व्हेरी गुड. किती मुला समजतोय प्रश्न? पुढचा प्रश्न. 3, 5 आणि 0 या अंकाचा उपयोग करून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज अंकांची पुनरावृत्ती करण्याची अनुमती नसेल. लावण्या कस्तुरे. 211 ने गुणाकार करावा लागेल. हॅलो सर. हम्म. 3 अंकी संख्यांची बेरीज बरोबर 211 गुणिले अंकांची बेरीज. बर. 211 गुणिले अंक 3 अधिक 3 5 अधिक अधिक 0. 5 अधिक 0. 211 गुणिले 3 अधिक 5 8 8 आणि 0 8. 8 एक आठ एक 8 8 8 एक 8 8 दुनी 16. 1688. पर्याय क्रमांक 1. थँक्यू सर. वेलकम. पुढचा प्रश्न. प्रश्न प्रकार 9. पुढे 4 7 3 आणि 0 या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? या ठिकाणी 4 अंकापैकी एक अंक 0 आहे. अशा वेळी 6666 ने गुणाकार करायचा नाही, तर 6444 ने गुणाकार करायचा. फास्ट. कोण करणार? लवकर लवकर. गार्गी सावंत. 4 अंकी संख्यांची बेरीज. सहा हजार चारशे 44 गुणिले त्याला किमती ठेवा. अंक आहेत 4 अधिक 7 अधिक 3 अधिक 0. अनुष्का पंढरपूर बोला. हो सर. 6444. 4 आणि 7 किती? हॅलो, सर्वांना आवाज येतो का माझा? मयंक गेंड. हॅलो हा, सर. 4 अधिक 7 4 अधिक 7 11. 11 आणि 3 14. चला, चौदाचा पाडा म्हणा, गुणाकार करा. 14 चौक 14 चौक 56. अच्छा आले 5. पुन्हा 14 चौक 56. 56. 56 56 आणि 5 61. अच्छा आले 6. 14 चौक 56. परत 56. 62. 2. अच्छा आले 6. 14 6 84. 84 अधिक 6 90. 90,216. पर्याय पर्याय. क्रमांक बी. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक बी. बी. सी सी. 90,216 पर्याय सी आहे, बी नाही. चल, किती मुलांना समजलं?
90,216. अनन्या सांगण्याचं काय झालं? फास्ट. ज्यांना हे समजलेलं आहे त्यांनी हात दाखवा. सोडवा. 5, 6, 0 आणि 8 या अंकांचा उपयोग करून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? दुर्वा सोनवणे. हा हॅलो सर. सांगा. 4 अंकी संख्यांची बेरीज. 4 अंकी संख्येची बेरीज. 4,444. 4,444. अंकांची बेरीज. हो. 5 अधिक 6 अधिक 0 अधिक 8. 8. 5 आणि 6 11. 11 अधिक 8 किती? 19. 19. चला आता 19चा पाडा येतो का तुला? हो सर. हा 19चा पाडा म्हणा. 19 चोक 91 चा 90, 92 चा 30, 91 चा 90, 92 चा 30, 50 चा 94, 64. बघा. 19 चोक 64. 91 चा 90, 92 चा 30, 50 चा 94. कोणत्या विद्यार्थ्याला पाडा पाठ आहे? अद्विक सावंत. हा. हॅलो सर. हम्म 19 चोक 76. 76 ला 6 40 7. पुन्हा 19 चोक 76. 19 चोक 76 अधिक 7 3 8. 8. पुन्हा 3 19 चोक 76. हातचे आले 8. 19 चोक 76 अधिक 8 84. पुन्हा आले हातचे 8. 19 6. तुला येत नाही का 19चा पाडा? 114. बघा 114. 19 6 114. 114. 114 अधिक 8 122. पर्याय. पर्याय एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष. 1,22,436. पर्याय सी. चला. पाढे पाठांतर नसतील तर उत्तर काढता येणार नाही. ज्यांना हा प्रकार समजला त्यांनी हात दाखवा. चला. तर आजच्या तासिकेत आपण 9 प्रकारचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. उद्या पुन्हा दुसऱ्या भागामध्ये आणखी महत्वाचे प्रश्न प्रकार आपण करूया.